नमस्कार, समर्थ किचन मुंबई या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज आपण सिद्धिविनायक मंदिरात स्वामी समर्थांच्या कृपेमुळे कसे वैभव प्राप्त झाले याची माहिती जाणून घेऊया। तर झाले असे की अक्कलकोट स्वामी समर्थ आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यामध्ये एक गुरु शिष्याचे अटूट नाते होते। असंच एकदा रात्री स्वामी समर्थ आणि जांभेकर महाराज बोलत असताना अचानक स्वामी म्हणाले, रामकृष्ण तुला काय हवे आहे? तेव्हा रामकृष्ण महाराज स्वामींना म्हणाले, मला काही नको, तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला वैभव द्या। हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला। आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागून ईश्वरासाठी मागितले। ईश्वराला वैभव दिले तर त्या ठिकाणी येणारे लोक वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत देत राहील। एका मागणीत दोन हेतू साध्य करण्याची कल्पना स्वामींना आवडली आणि स्वामी म्हणाले, तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझे भाग्यच। तर स्वामी म्हणाले, तू मुंबईला गेल्यावर मंगळवारी तुझ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा। तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव। तुझा हा मंदार वृक्ष इंचाने वाढेल। ज्या दिवशी तो मंदार वृक्ष फुलाने बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल। स्वामी तथास्तु म्हणाले व वटवृक्षाच्या दिशेने अंतर्ध्यान पावले। चौथ्या दिवशी जांभेकर महाराज प्रभादेवीला आले। त्यांनी प्रथम मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात मंदार वृक्षाचे रोपटे लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थना केली, स्वामी मी माझे काम केले, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा। असे म्हणून जांभेकर महाराज देवासमोर उभे झाले आणि हात जोडून म्हणाले, हे गजानना, स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगातले वैभव प्राप्त हो आणि या वैभवाच्या झगमटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित हो। त्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण हो। स्वामी समर्थांचा आशीर्वाद खरा ठरला। जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला मिळाले। त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला तस तसं सिद्धिविनायकाचं वैभव वाढत गेलं आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली। स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताच्या इच्छेखातर प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला सुद्धा वैभव प्राप्त करून दिले। श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामना कल्पोदम झाले, हे मानण्यास हरकत नाही। अशी आहे ही स्वामी समर्थ आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या वैभवाची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।